नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। अतिशय एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे मित्रांनो। अपडेटमध्ये टीईटी परीक्षा होणार आहे हे तर निश्चितच आहे, पण कोणत्या महिन्यात होणार आहे हे पण पाहणार आहोत आणि अपडेट काय आले आणि नेमकं का परीक्षा ऑनलाइन होणार आहे याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, पेपरला बातमी आलेली आहे, टीईटी होणार ऑनलाइनच। राज्य परिषदेचा निर्णय आहे, फेब्रुवारीत घेण्याचे निश्चित झालेला आहे। मित्रांनो, फेब्रुवारीमध्ये फॉर्म येण्याचं निश्चित झालेलं आहे। लक्षात घ्या, इथे ते आता म्हणताय फेब्रुवारीमध्ये निश्चित झालं, परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणे शक्य नाही। कारण कोणतं पॅटर्न घेणार आहे, ऑनलाइन तर परीक्षा होणारच आहे। कुठे कशामधून, आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहे। आयबीपीएस, आता आयबीपीएस म्हटलं की सगळेजण घाबरून गेले, कारण टेट एक्झाम तर वेगवेगळे प्रश्न विचारले असतात। मित्रांनो, टेट एक्झाम मध्ये सिलेबसला धरूनच प्रश्न होते, विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी होता। काही विद्यार्थी साधारणपणे 2 लाख लोकांनी परीक्षा दिली, 37-38 हजार लोक 100 पेक्षा जास्त मार्क घेणारे आहेत म्हटल्यानंतर पेपर अवघड नव्हता आणि टीईटी सुद्धा पेपर अवघड येणार नाही, फक्त रेग्युलर अभ्यास करणाऱ्यांना यश मिळणार आहे एवढं नक्की आहे। मित्रांनो बघा, टीईटी का ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे, तर जे की महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र परीक्षा परिषदेवर जो काही घोटाळा उघडा पडला त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब होती मित्रांनो, की घोटाळा करताना काही जणांनी डुप्लिकेट प्रमाणपत्र मिळवून किंवा डुप्लिकेट प्रमाणपत्र महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले होते। मधले अधिकारीच वर्ग या फ्रॉड मध्ये असल्यामुळे शासनाने यावेळेस ठरवले की ऑनलाइन परीक्षा घ्यायची। ऑनलाइन परीक्षेचा एक फायदा होईल, वेळेची, त्यानंतर सेंटरची, त्यानंतर परीक्षेचा निकाल लावण्याची आणि चुकाचे हा फायदा इथं होणार आहे। बघा, इथे मुद्दे दिलेले आहेत त्यांनी। निकाल लवकर जाहीर करता येणार आहे, परीक्षा पारदर्शक होण्यास मदत होणार आहे ऑनलाइन असल्यामुळे, परीक्षेतील गैरव्यवहार टाळता येतील, मनुष्यबळ कमी लागेल, ऑफलाइन मधील चुका टाळता येतील। म्हणजे ऑफलाइनला 14 15 प्रश्नांच्या चुका राहायच्या त्या सुद्धा टाळता येतील। आता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपण कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे, ऑनलाइन परीक्षेला कसं सामोरे जाणं गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाइन परीक्षा आहे तर मग आपण ऑनलाइन शिकायला काय हरकत आहे, आपण ऑनलाइन स्टडी सुद्धा करू शकता। लक्षात घ्या, ऑनलाइन स्टडी करताना आपल्याला आपली मदत लागणार असेल तर आपले ऑनलाइन क्लास सुद्धा उपलब्ध आहेत। बघा, शिक्षक पात्रता टीईटी एक्झाम दोन्ही पेपरचे क्लास घेतले जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ते दोन्ही पेपरचे क्लास एकदम जबरदस्त होणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो अशी आपली टीम असणार आहे। इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता। नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष 5 तारखेपर्यंत ऑफर ठेवलेली आहे, आपण ऑफर मध्ये ऍडमिशन मिळवू शकता। मला व्हॉट्सअप करा, डिटेल मध्ये माहिती मिळून जाईल। विद्यार्थी मित्रांनो, बालमानसशास्त्राचं काहीच मटेरियल नाही, हे पुस्तक वापरा। हे बघा, पुस्तक पाहू शकता इथे, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र डीएड बीएड वाल्यांनी आणि प्लस जे टीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। हे पुस्तक तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या 2दा-3दा जर रिव्हिजन केलं, तुमचे बाल मानसशास्त्राचे सर्व प्रश्न व्यवस्थितरित्या 25 पर्यंत बरोबर येण्याची शक्यता आहे। म्हणजे 25 प्रश्न म्हणजे मित्रांनो खूप मोठं अचीवमेंट आहे। म्हणून हे 80 रुपयाचं पुस्तक आहे, बाजारातून मिळवा, पुस्तकाच्या दुकानावर विचारा, ऑनलाइन विचारा, कुठूनही घ्या, पण घ्या। पुस्तक रेअर आहे, किंवा आपण डीएड बीएड केले, डीएड बीएड ला हे पुस्तक होतं, हे पुस्तक वाचा मित्रांनो, याच्यातून जास्त तुम्हाला बाल मानसशास्त्राला फायदा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो बघा, सीटीईटी परीक्षा ऑफलाइन होत आहे आणि टीईटी परीक्षा ऑनलाइन होत आहे, त्यामुळे कुठलीही चिंता करू नका। फक्त टीईटीला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं गरजेचं आहे नियोजनानुसार। आता तुम्ही परीक्षा आल्यानंतर किंवा फॉर्म भरल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करत असाल तर मी गॅरंटेड सांगतो, तुम्ही पास या वर्षी सुद्धा होणार नाही। तुम्ही आतापासून अभ्यास करा, परीक्षेचे फॉर्म येणारच आहेत, 100% येणार आहेत, परीक्षा होणारच आहे, पण आपण किती तयारीत आहोत, आपल्याला काय काय जमतंय, आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे का, हे सर्व गोष्टी विचारणं गरजेचं आहे। एक पुस्तक दाखवलं बालमानसशास्त्राचं मित्रांनो, याच्या पलीकडे जाऊन आपण एमसीक्यूज वगैरे सुद्धा घेणार आहे। महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बालमानसशास्त्र कोणी शिकवत नाही, संपूर्ण सिलेबस घेतला जात नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे या सर्व गोष्टी होणारच आहेत। दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला एक स्पेसिफिक माइंड स्थिर ठेवून, मनाचं शास्त्र असल्यामुळे
व्यवस्थितरित्या फोकसली पुस्तक वाचून त्याला फोकसली काय करायचे, प्रश्न क्रॅक करत राहायचे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला उपयुक्त ठरणारच आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस तुम्हाला माहित आहे, मागचा सिलेबस असणार आहे. परीक्षेला तुम्ही जोपर्यंत रेफरन्स बुक आणि क्वालिटी नोट्स वापरणार नाही तोपर्यंत पास होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण इथे पाहू शकता मोफत नोट्स सुद्धा उपलब्ध केलेले आहेत विद्यार्थ्यांना. क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोट्स सुद्धा दिल्या जाणार आहेत, जे की परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. परिसर अभ्यास असेल, सामाजिक शास्त्र असेल, आपला मानसशास्त्रासारखा विषय असेल, हे मित्रांनो वाचल्याशिवाय आपल्याला लक्षात येणारच नाही, कन्सेप्ट क्लिअर होणारच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकाच प्लॅटफॉर्मवर. 2021 ला आपला रिझल्ट मित्रांनो 700 विद्यार्थ्यांपैकी 550 विद्यार्थी हे कसे होते, क्वालिफाय, पात्र होते. म्हणजे आपण जे काही कष्ट केले मागच्या वर्षामध्ये, टीईटी असेल, टेट एक्झाम असेल, आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना रिस्पॉन्स शिकवलेला आहे त्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया वाचा. एकदा तुम्ही कमेंट वाचून माझ्या लेक्चरला या. आणि विद्यार्थी मित्रांनो, अनेक आपल्या ग्रो अकॅडमीवर डेमो टाकलेले आहेत, ते डेमो पाहिजे, तुम्हाला आवडलं तरच जॉईन करायचं, अदरवाईज तुमचे मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत. सरळ सरळ सांगणं आहे, आपल्याकडे जे भेटतं 1 पट घेतो आपण, 1.5 पट दिल्याशिवाय राहत नाही. फक्त एवढं आहे, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचे त्यांनी जॉईन करा. टाइमपास उगाच चाललंय अभ्यासच नाही, काय नाही, काय पास झालं काय, नाही झालं काय, असं जर काय असेल तर तुम्ही पास झालात काय, नाही झालात काय, आमच्याकडे सुद्धा येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे व्यवस्थित काय तुम्हाला करायचे ते करू शकता. पण ज्या विद्यार्थी येत्या काळामध्ये आपल्या नावापुढे TR म्हणजे टीचर लागण्यासाठी प्रयत्न करतो, त्या विद्यार्थ्यांना संपूर्णपणे व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण म्हणजे ग्रो अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही एखादं मार्गदर्शक पुस्तिका आणून पास होणार नाही, लक्षात ठेवा. मार्गदर्शक पुस्तिकेच्या नादी लागू नका. सरळ सरळ रेफरन्स बुक तुम्ही तुमच्या हातात घेतले पाहिजे. मराठीसाठी जबरदस्त पुस्तक असलं पाहिजे. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा सराव म्हणजे सराव असला पाहिजे. त्यानंतर बालमानसशास्त्र आता मी दाखवलेलं पुस्तक वाचा, 100% यश मिळेल. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो परिसर अभ्यास. परिसर अभ्यासाला नोट्स लागतात प्रॉपर 1 ते 10 पर्यंतच्या, त्या नोट्स सुद्धा आपल्या ऍपवर उपलब्ध आहेत. अशा सर्व गोष्टी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन विद्यार्थ्याभिमुख येत्या काळामध्ये शिक्षक पिढी जबरदस्त बनवण्यासाठी ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत असणार आहे. ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, काय फरक पडत नाही, लक्षात घ्या. ऑफलाईन असू द्या, ऑनलाईन असू द्या, काहीच फरक पडत नाही. इथे बघू शकता तुम्ही, CTET अगोदर परीक्षा ऑनलाईन होती, आता ऑफलाईन झाली. काही फरक आला का? नाही, अजिबात. रिझल्ट मित्रांनो आणण्यासाठी आपण किती अभ्यास करतो हा मोठा सगळ्यात फरक पडतो. त्यामुळे चांगला अभ्यास होण्यासाठी चांगले बुक्स वापरणं गरजेचं आहे, चांगले मार्गदर्शक निवडणं गरजेचं आहे, तरच येत्या काळामध्ये आपल्याला यश मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.